नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजना हीच ती लाडकी बहीण योजना ज्यामुळे महायुतीला निवडणुकीमध्ये खूप फायदा झाला। निवडणुकी अगोदर काही जण म्हणाले आमचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणीला 1500 वरून 2100 रुपये देऊ, तर काही जण म्हणाले 3000 रुपये देऊ आणि आता निवडणूक झाल्यानंतर पैसे वापस घ्यायचे म्हणतायत। वेगवेगळे निकष लावून लाडक्या बहिणीची संख्या कमी करतायत। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की सरकार लाडक्या बहिणीला कसा धोका देत आहे। राज्य सरकारच्या या लाडक्या बहिणी हळूहळू तोडक्या होत चालल्यात का? 4 टक्के आहे म्हणून ते पैसे देणार नाही। मतं मागताना त्यांनी हा विचार नाही केला। माझी लाडकी बहीण योजना Will लाडकी बहीण योजना be a huge political factor? जेव्हा इतर राज्यांमध्ये फ्रीबीज अनाउन्स करतात तेव्हा प्रधानमंत्री म्हणतात हे तो रेवडी आहे। मग हे काय आहे? लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर मतदारांसाठीची एक आमिष दाखवणारी योजना होती। यासाठी अजून कुठला पुरावा पाहिजे? मागे राज्यभरातल्या 4000 महिलांनी या योजनेचा लाभ आपल्याला नकोय, योजनेचे पैसे परत करण्यासाठीचा अर्ज राज्य सरकारकडे केला। निवडणुकीच्या आधी चर्चा घोषणा काय होत होत्या की लाडक्या बहिणीला 1500 वरून 2100 रुपये दिले जाणार, ते अद्याप झालेलं नाहीये। पण ज्या आधी पात्र महिला होत्या म्हणजे ज्यांना हे पैसे मिळत होते त्यामध्येही आता काटछाट सुरू झाली आहे। आणि महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणतायत की त्याच्या 4000 महिलांनी मागे पैसे नकोय म्हणून फॉर्म केला आहे, त्यांनी तो स्वतःहून केला आहे। जर तुम्ही त्यांना असं म्हणत असता की जर तुम्ही स्वतःहून या योजनेचा लाभ नकोय म्हणून असा अर्ज केला नाही तर मग दंडासहित वसुली करू, असं जर तुम्ही म्हटलं तर मग ते स्वतःहून आपोआप अर्ज करणारच ना। मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। तर दुसरीकडे आदिती तटकरे काय म्हणतात की ज्या महिलांनी कशात बसत नाहीत त्यांना या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाहीये। बरं ठीक आहे, यासाठी निकष काय आहेत? तर महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी याविषयी GR काढलेला आहे। तर यामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष आहेत की महाराष्ट्र राज्याचे रहिवासी, 21 ते 60 वय आणि कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे व खाली काही अपात्र संबंधीही निकष आहेत। पण इथं मुख्य मुद्दा आहे की या योजनेसाठी ही पात्रता असावी। हा निकषाचा GR हा 28 जून 2024 रोजी आलेला आहे, म्हणजेच महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या अगोदर। महाराष्ट्रात निवडणुकीच्या अगोदर ज्या ज्या महिलांनी लाडक्या बहिणीसाठी अर्ज केले त्या सर्वांना लाडक्या बहिणीचे पैसे दिले, तेव्हा निकष नाही लावले। मग तेव्हा का झोपले होते का? काय निकष तेव्हा माहिती नव्हते? म्हणजे तुमच्याकडे 4 व्हीलर आहे का, तुमच्याकडे फ्रीज वगैरे आहे का, हे सगळं पडताळणी करा। पण हे आधीच व्हायला पाहिजे होतं ना, निवडणुकीच्या आधी। निवडणुकी अगोदर सर्वांना पैसे भेटतात आणि नंतर म्हणतात की जे या निकषात पात्र असतील त्यांनाच पैसे भेटतील। मग सुरुवातीपासूनच तसं करायचं ना, नाही केले कारण की तोंडावर पुढे निवडणूक होती ना, आणि असेही नाही की तेव्हा निकष नव्हते म्हणून लागू केले नाही। हा GR 28 जून 2024 चा आहे। यावरून असे दिसते की हे फक्त मतदारांसाठी आमिष होते। यानंतर जेव्हा ही योजना लागू झाली त्याच वेळी राज्य सरकारच्या तिजोरीवरती किती बोजा पडणार आहे या गोष्टी चर्चेला येत होत्या, पण तरी देखील ही योजना लागू झाली। 2,67,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या निवडणुकीपर्यंत। निवडणुकीच्या आधी तुम्ही बघा एकही महिला अपात्र ठरल्याची बातमी तुम्हाला सापडणार नाही, कारण साहजिक आहे निवडणूक तोंडावरती होती आणि सरकारची तिजोरी अक्षरशः म्हणजे रिकामीच करायची होती मतदारांसाठी। आम्हाला मत द्या, आम्हाला निवडून द्या, वाटल्यास हे पैसे घ्या, अशाच पद्धतीची काही योजना होती। त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने या महिला पात्र ठरल्या आणि आता 4000 महिलांनी अर्ज परत करायला सुरुवात केलेली आहे आणि अजूनही किती महिला परत म्हणजे त्यांच्या अर्जाची छाननी होईल याबद्दल आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत, ज्यांच्या खात्याच्या अंतर्गत ही योजना लागू झालेली आहे, त्यांनी काय म्हटले? उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। याबरोबरच जवळजवळ 8 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी फक्त 500 रुपये भेटणार आहे। मग तुम्ही आता या महिलांना अपात्र ठरवणार आहात, बाद करणार आहात, वेगवेगळे निकष लावून त्यांची संख्या कमी करणार आहात ज्यांना आधी या योजनेचा लाभ भेटत होता। तर मग त्यांच्या मताचं काय? त्यांनी दिलेल्या मतावरती तुमचे आमदार तर निवडून आले, पण आता पैसे बंद करण्याची वेळ तुम्ही त्यांच्यावरती आणताय। हा या लाडक्या बहिणींसोबत धोका नाहीये का? खरं तर निवडणुकीच्या वेळी जो प्रचार होत होता त्याच्यामध्ये असं सांगितलं जात होतं की जर आम्हाला मत दिलं नाही तर ही योजना बंद पडेल, परंतु आता त्याच सरकारमार्फत या योजनेतून अनेक महिलांची नावे वगळायला सुरुवात झालेली आहे। निवडून आल्यानंतर देखील लाडक्या बहिणींना नावडतं ठरवलं जातंय। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये।